वर्षातून भंडारा नगर परिषदेमध्ये घोटाळा झाला। एका नेत्याला कमिशन दिली जात होती। 25 ते 30% कमिशन दिल्यावर कामं झाली नाही असा आरोप अप्रत्यक्ष परिणय फुके यांनी नरेंद्र भोंडेकर यांच्यावर केला होता। तर आता भोंडेकर यांनी देखील याला जशास तसं उत्तर दिलंय। परिणय फुके हे बालिश आहेत। परिणय फुके यांना आवरायला पाहिजे, नाही तर जसं शिवसेनेमध्ये संजय राऊत आहेत तशी अवस्था परिणय फुके यांची होईल आणि भविष्यात त्यांना कुणीही महत्त्व देणार नाही अशी टीका त्यांनी केली आहे। आपल्याला माहिती आहे भंडारा शहरामध्ये अनेक विकास कामं झाले, पण त्या विकास कामामध्ये 25 आणि 30% कट झाल्याशिवाय एकही काम झालं नाही। मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचे भ्रष्टाचार भंडारा नगर परिषदमध्ये झालेले आहे आणि 4 वर्ष या नगर परिषदेवर कोणीही कुणाचाही हस्तक्षेप नव्हता, कोणीही कुणाची बंदिश नव्हती आणि कुठेतरी आपली नगर परिषद आली तर विकास कामं तर होणारच, पण पहिले हे जे भ्रष्टाचार, जे भंडारा शहरवासीचे जे पैसे जे खाण्यात आले 25 आणि 30%, याच्यावर पहिले कारवाई होणार, याच्यावर पहिले चौकशा होणार। परिणयजी फुके हे बालिश आहेत आणि मला वाटलं होतं का राजकारणामध्ये मॅच्युअर्ड असतील, परंतु हे बालिशपणासारखे हे उत्तर आणि प्रश्न करत आहेत आणि ते म्हणतात की भ्रष्टाचार झाला, हे झाला। उद्या तर तिरोडामध्ये बी म्हणतील भ्रष्टाचार झाला, गोंदियामध्ये नगर परिषदमध्ये म्हणतील भ्रष्टाचार झाला। हे बालिशपण आहे आणि यांना आवरायला पाहिजे, नाही तर जसा शिवसेनेमध्ये एक संजय राऊत आहे तसं आपल्या BJP मध्ये एक सुद्धा संजय राऊत होईल, त्याला भविष्यामध्ये कोणी महत्त्व देणार नाही।